भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव कुटुंबातील प्रत्येक सदस्याला जडले होते अनेक आजार। परमात्मा एक। मार्गात येताच मिळाला कुटुंबाला खरा आधार। माझे नाव कुमार कांचन नरेशजी नेवारे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। माझ्या कुटुंबात मार्गात येण्याअगोदर एकूण 6 सदस्य होते। यात आजी, आजोबा, आई-वडील, आम्ही भाऊ बहीण। मार्गात येण्याचे मुख्य कारण म्हणजे माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला शारीरिक त्रास होता। माझ्या आजोबांना लखव्याचा, आजीला बीपी आणि वडिलांना बवासीरचा त्रास होता। माझी आई दररोज रात्री घाबरून उठायची, तिला भीतीदायक विचित्र स्वप्ने दिसायचे। आईला दर 15 ते 15 दिवसांनी मासिक पाळी यायची। माझ्या लहान भावाचा अंगाला व पायाला दररोज लहान लहान फुंसी यायची। तो जेही अन्न खायचा ते सर्व उलटीच्या द्वारे निघायचे। अशा विभिन्न विचित्र घटना व आजार माझ्या कुटुंबात दिवसेंदिवस तयार होत होत्या। घरातील सर्व सदस्य या त्रासांमुळे कंटाळून गेलेले होते। या त्रासातून मुक्त होण्यासाठी विविध डॉक्टरांकडे सर्वांचा उपचार सुरू होता। माझा आजोबांचा उपचार डॉक्टर डुलानीकडे सुरू होता। त्यांना उपचार दरम्यान 5,000 रुपयांचा खर्च आला, तरी पूर्णतः आराम मिळत नव्हता। तसेच माझ्या आईच्या उपचार डॉक्टर चुटे यांच्याकडे सुरू होता। दर 15 दिवसाने आईला यांच्याकडे जावे लागत असे। आईला नेहमी एक इंजेक्शन लावावे लागत असे। एका इंजेक्शनची किंमत 250 रुपये होती व ही इंजेक्शन 6 वेळेस लावण्यात आली। तरी सुद्धा पूर्णतः समाधानी मिळत नव्हती। लहान भावाचा उपचार डॉक्टर गुप्ताकडे सुरू होता। खूप पैसे खर्च झाले, पण समाधानी मिळण्याचे स्रोत काही दिसत नव्हते। डॉक्टरी उपचार दरम्यान आई व आजोबांना काही प्रमाणात आराम लाभलेला होता, परंतु माझा लहान भावाचा प्रकृतीमध्ये काहीच बदल झालेला नव्हता। डॉक्टरी उपचार करून हताश होऊन समाधानी न मिळाल्याने घरच्यांनी मंत्रिकाकडे धाव घेतली। गंगेझरी, हलबाई टोला, बेनेगाव या गावातील अनेक मांत्रिकाकडून मांत्रिक उपचार केले। धागे दोरे, ताबीज असे अनेक उपचार केले व सर्वीकडे अतोनात पैसा खर्च केला, पण समाधानी मिळण्याचे काही ठिकाण सापडत नव्हते। माझ्या आजोबांची बहीण व बाबांची सेविका बायाबाई पोंगडे या नेहमी माझ्या कुटुंबाला सांगायच्या की तुम्ही मार्गाचा स्वीकार करून घ्या, परंतु कुणीही मार्ग स्वीकारण्यास तयार नव्हते। सरतेशेवटी जेव्हा माझ्या भावाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली होती, तसेच अनेक ठिकाणी औषध उपचार व मांत्रिक उपचार करूनही समाधानी लाभत नव्हती, तेव्हा मार्ग स्वीकारण्याचा ठाम निर्णय माझ्या कुटुंबाने घेतला। आमच्या घराशेजारी बाबांचे सेवक श्री कैलाशजी शेंडे राहतात। त्यांच्याकडे जाऊन आम्ही मार्गाची रूपरेषा विचारली, तेव्हा त्यांनी आम्हाला सविस्तर मार्गाप्रती माहिती दिली। त्यानंतर आम्हाला मार्गदर्शक श्री शोभेलालजी कुशराम यांच्याकडे नेले। मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला मार्गात येण्याचे कारण विचारले, तेव्हा आम्ही त्यांना सविस्तर दुःखाची माहिती दिली। त्यांनी आम्हाला सर्व नियम समजावून व इतर देवी देवतांच्या प्रतिमेचे धागे दोरे, ताबीज अशा अनेक वस्तूंचे विसर्जन करण्यास सांगितले। विसर्जन केल्यावर आम्हाला काही दिवस पुन्हा एकदा मार्ग स्वीकारण्याबाबत विचार करण्यास सांगितले। या दिवसात माझ्या भावाच्या प्रकृतीमध्ये बदल दिसून आला व आम्हाला विश्वास बसला की या मार्गातच आमचे दुःख दूर होऊ शकते। त्यानंतर आम्ही मार्गदर्शक काकाजीकडे जाऊन मार्गात येण्यास पक्का विचार आहे सांगून त्यांनी आम्हाला वचनबद्ध केले। आम्हाला साधे कार्य देण्यात आले व हळूहळू माझ्या भावाचा प्रकृतीमध्ये सुधारणा झाली। कुटुंबातील इतर सदस्यांना सुख समाधानी मिळाली।
सर्व काही ठीक झाल्यावर त्यागाचे कार्य घेण्यात आले. त्यागाचा कार्यात वडिलांनी राग आणल्यामुळे आमचे कार्य खंडित झाले होते. त्यानंतर पुन्हा साधे कार्य करून त्यागाचे कार्य पार पडले व त्यागाचे हवन संपन्न झाले आणि कुटुंबात आनंद व समाधानी नांदू लागली. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. सेविका कुमार कांचन नरेशजी नेवारे, मूळ गोंदिया. सेवक क्रमांक 32924. मार्गदर्शक श्री शोभेलालजी कुशराम. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.